ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे शोध पथकानं केवळ 8 तासामध्ये खून आणि जबरी चोरी प्रकरणी 4 आरोपींना जेरबंद केले। या प्रकरणामध्ये 2 आरोपींसह 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे आणि त्यांनी एका तरुणाची हत्या करून पलायनासाठी मोटरसायकलची चोरी केली होती। 13 मार्च रोजी संध्याकाळी सुमित सुनील देवरे याच्यावरती जुना वाद उकरून धारदार शस्त्रानं वार करण्यात आले। आरोपींमध्ये अरुण वैरागर तसेच प्रसाद रेवगडे आणि त्याच्या 2 साथीदारांचा समावेश होता। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा तपास करताना आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। मात्र पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं अहोरात्र प्रयत्न करून आरोपींचा माग काढला। मुंबई आग्रा हायवेवरील राणेनगर इथे 4ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग घुनावत तसेच पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस हवालदार उमाकांत टिळेकर, राहुल जगझाप तसेच मयूर पवार, तुषार मते, स्वप्नील जुंद्रे, सागर जाधव, प्रवीण राठोड, अनिल गाडवे, सचिन करंजे, समाधान शिदी तसेच संदीप भुरे, दीपक निकम, योगेश शिरसाट, अजिनाथ बारगजे, विष्णू जाधव, गणेश कोठुळे, संदीप डावरे यांनी ही कारवाई केली आहे। तर पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांच्या टीमनं ही मोहीम यशस्वी केली आहे। दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करतायत। काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि DB स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि 8 तासामध्ये 4ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यापैकी 2 या ठिकाणी जुएनाइल आहेत। जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण वैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहेत। जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे। त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे। सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत। किरण आहेर, C24 तास, नाशिक।